विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एक्सेल डे 2 क्लासमध्ये। तर पहा, डे 1 मध्ये आपण एक्सेलचे बेसिक इंटरफेस, रोज, कॉलम, सेल काय असतात, सेल ॲड्रेस कुठला असतो, बेसिक नेव्हिगेशन पाहिलं आहे। ठीक आहे, तर आज डे 2 मध्ये आपण एक्सेलचे महत्त्वाचे फंक्शन्स जसे की फॉर्मॅटिंग, रो कॉलम ऑपरेशन्स, टेबल तयार करणे, सॉर्टिंग, फिल्टरिंग आणि ऑटो फील्ड शिकणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। तर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा आणि जे कोणी बेसिक एक्सेल ॲडव्हान्सपर्यंत शिकणार आहे, त्यांची शिकण्याची तयारी आहे, त्याने नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून यापुढील येणाऱ्या नवीन व्हिडिओजची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटत राहील, त्यामुळे तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाहीत। तर पहा, सगळ्यात आधी आपण थोडक्यात इंटरफेस पुन्हा पाहूया। तर हा आहे टायटल बार। ठीक आहे, हा आहे टायटल बार। त्यानंतर पहा, खाली आहे रिबन, याला आपण रिबन असे म्हणतो। ठीक आहे, होम, इथे पहा हे झालं रिबन। तर यामध्ये इथे होम आहे, होम टॅब आहे, इन्सर्ट टॅब आहे, पेज लेआउट टॅब आहे, फॉर्म्युलाज, तर असे वेगवेगळे तुम्हाला टॅब दिलेले आहेत। ठीक आहे, त्यानंतर रोज, नंबर, तर हे झाले रोज, हे झाले कॉलम, तर हे नंबर आहेत रोजला। ओके, त्यानंतर कॉलम आहेत ए, बी, सी, डी, तर असे आपण कॉलम वगैरे पूर्ण डे 1 मध्ये पूर्ण माहिती पाहिलेली आहे। तुम्ही तो व्हिडिओ पाहिलेला नसेल तर पाहून घ्यायचा आहे। सेल म्हणजे रो आणि कॉलमचं एक कॉम्बिनेशन। उदाहरणार्थ पहा, आता इथे A2 इथे तुम्हाला कोपऱ्यामध्ये दिसत आहे A2। ठीक आहे, याला आपण क्लिक केलं B3, तर हा झाला सेल। रो आणि कॉलमचं कॉम्बिनेशन म्हणजेच सेल होतो। तर डे 1चं हलका आपण रिकॅप झालेला आहे। त्यानंतर पहा, बेसिक डेटा एंट्री करूया। तर चला, आपण काय करायचं आहे, आता इथे आपण सेलवर क्लिक केलं, इथे आपण टाईप केलेला आहे नेम, त्यानंतर इथे आहे एज, इथे आहे सब्जेक्ट। ठीक आहे, अशा प्रकारे आपण टाईप करून घेतलेला आहे। त्यानंतर पहा, इथे आपण नेमच्या अगोदर सिरियल नंबर, सार नंबर हे आपण घेतलेला आहे। त्यानंतर आपण पहा, इथे आपण याला सिलेक्ट करायचं आहे। शॉर्टकट की सिलेक्ट करण्यासाठी काय आहे, कंट्रोल शिफ्ट आणि ॲरो की तुम्हाला प्रेस करायची आहे, म्हणजेच काय होईल, राईट ॲरो कीनं तुम्हाला सिलेक्ट होईल। त्यानंतर शिफ्ट प्रेस करायचं आहे, डाऊन ॲरो की तुम्हाला प्रेस करायची आहे। जेवढे काही तुम्हाला कॉलम करायचे आहेत तेवढे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। तर आता तुम्हाला काय करायचं आहे, कॉलम करायचा आहे आणि बोल्ड करायचं आहे। ठीक आहे, तर पहा, काही तुम्हाला फॉर्मॅट देणं गरजेचं आहे इथे, कारण चांगलं तुम्हाला इथे दिसून आलं पाहिजे। तर आपण इथे काय केलेलं आहे, सगळ्यात आधी सेंटर कुठून करणार, आता होम टॅबमध्ये तुम्हाला अलिजमेंट ग्रुपमध्ये तुम्हाला इथे सेंटरचं ऑप्शन दिसेल, सेंटर युअर कंटेंट, यावरती क्लिक केलं आपण, सेंटर झालं। तर आता याला आपल्याला बॉर्डर द्यायची आहे। तर बॉर्डरचं ऑप्शन कुठं आहे, होम टॅबमध्ये फॉन्ट टॅबमध्ये बॉर्डरचं ऑप्शन आहे, ऑल बॉर्डर केलं तर ऑल बॉर्डर झालेली आहे। तर आता मी तुम्हाला शॉर्टकट कीज सांगते। तर हे आपल्याला अंडो करण्यासाठी कंट्रोल Z दाबायचं आहे। जे काही आपण फॉर्मॅटिंग केलेलं होतं तर ते फॉर्मॅटिंग निघून जाईल। ठीक आहे, तर आता आपल्याला शॉर्टकट कीजने याला बॉर्डर द्यायची आहे। तर कशा प्रकारे देणार, तर पहा, आल्ट प्रेस करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला होम टॅबवरती जाण्यासाठी H टाईप करायचं आहे। H टाईप केल्यावरती पहा, तुम्हाला इथे काय दिसत आहे, कटला X, कॉपीला C, बोल्डला A, इटालिकला 2 आणि इथं बॉर्डरला B। तर इथे तुम्हाला आल्ट प्रेस केलं, त्यानंतर B प्रेस करा। B प्रेस केल्यानंतर पहा, तुम्हाला इथे कुठली बॉर्डर द्यायची आहे, बॉटम बॉर्डर द्यायची आहे, टॉप बॉर्डर द्यायची आहे, लेफ्ट बॉर्डर द्यायची आहे, राईट बॉर्डर द्यायची आहे, नो बॉर्डर म्हणजे जी दिलेली बॉर्डर आहे ती काढून टाकायची आहे, आणि ऑल बॉर्डरसाठी A आहे। तर असे खालती तुम्हाला दिलेले आहेत की बाबा कुठल्या बॉर्डरसाठी तुम्हाला कुठलं
प्रेस करायचा आहे. तर पहा इथे तुम्हाला ऑल बॉर्डर करायचं आहे, तर तुम्हाला इथे ए प्रेस करायचं आहे. म्हणजे ए वरती क्लिक करा, काय होईल तर ऑल बॉर्डर आलेले. तर अशा प्रकारे तुम्ही शॉर्टकट कीज यूज करू शकता. तर आता सिरियल नंबर आणि सब्जेक्ट पर्यंत तुम्हाला हे बोल्ड करायचं आहे. तर याची शॉर्टकट कीज काय आहे, आल्ट प्रेस केलं, त्यानंतर एच प्रेस करा, त्यानंतर पहा बोल्ड करण्यासाठी बी ला काय ऑप्शन आलेला आहे, 1 नंबर दिलेला आहे. ठीक आहे, तर आपण काय केलेलं आहे, 1 वरती दाबलेलं आहे. तर काय झालं आपलं, हे जे नावं दिलेले आहेत आपण टाईप करून घेतलेला टेक्स्ट आहे, तर याला बोल्ड झालेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर असं तुम्ही सिलेक्ट करून सुद्धा डायरेक्टली बोल्डवर क्लिक केलं तर बोल्ड होऊन जाईल. तर हे फॉर्मॅटिंग तुम्हाला समजलं असेल. आतापर्यंत आपण बेसिकमध्ये पाहिलेलं होतं, होममध्ये, इन्सर्टमध्ये अशी वेगवेगळे आपण टॅबची पूर्ण माहिती शिकत घेणार आहोत. त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे, कारण पहा प्रॅक्टिस केल्यानेच माणूस परफेक्ट होतो. जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिस असेल तर सराव सुद्धा चांगला होईल. तर आता सिरियल नंबरमध्ये आपण नंबर टाईप करून घेऊया, 1 त्यानंतर 2. तर आता काय करायचं आहे, सिरियल नंबर 1, 2, 3 असं टाईप करत बसण्यापेक्षा सिरियल नंबर 1 आणि 2ला सिलेक्ट करा. त्यानंतर इथे कोपऱ्यामध्ये पहा तुम्हाला एक छोटंसं प्लसचं चिन्ह दिसेल आलेलं. ठीक आहे, अशा प्रकारे प्लसचं चिन्ह आलेलं असेल तर याला तुम्ही खालती ड्रॅग करायचं आहे. असं ड्रॅग केल्यानंतर काय होईल तर 1 झाल्यानंतर 2, 2 झाल्यानंतर आपल्याला काय पाहिजे आहे, 3. तर हे खालती प्रेस करायचं आहे. इथे पहा 1 मिनिट, याला आपण सिलेक्ट करून घेतलं, त्यानंतर इथे खाली ड्रॅग करून घ्यायचा आहे. 1 मिनिट, माऊस थोडंसं काम करत नाही. तर इथे पहा आपल्याला काय करायचं आहे, आता या दोन्हीला आपण सिलेक्ट केलं. इथे कोपऱ्यामध्ये तुम्हाला छोटंसं प्लसचं आयकॉन असेल त्याला तुम्हाला खाली ड्रॅग करायचं आहे. तर ऑटोमॅटिकली ते व्यवस्थित तुम्हाला खाली नंबर आलेले दिसतील, सिरियल नंबर. ठीक आहे, त्यानंतर आपण याला बोल्ड करून घेतलेलं आहे. त्यानंतर पहा आता तुम्हाला इथे नेम टाकायचा आहे. आता तुम्हाला याचा कॉलम वाढवायचा आहे, तर इथे तुम्हाला इथून सुद्धा तुम्ही कॉलम वाढवू शकता. ठीक आहे, तर नेममध्ये तुम्हाला नेम टाकायचे आहेत, जसे की पहा दिनेश, मंगेश, त्यानंतर गणेश, त्यानंतर स्वाती, त्यानंतर पूजा. तर अशा आपण 5 नेम घेतलेले आहेत. त्यापुढे आपण एज लिहूयात 18, 22, त्यानंतर 20, स्वातीचा आहे 20 आणि पूजाचा आहे 22. ठीक आहे, त्यानंतर यांचे सब्जेक्ट आपण घेऊयात, पहा मराठी. तुम्हाला जर टायपिंग शिकायची असेल तर तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला पूर्ण टायपिंग शिकवेन की बेसिकपासून कसं कुठलं काय टाईप करायचं, किंवा कुठलं बेसिक सुरुवात करण्यासाठी तुम्हाला टायपिंगला कुठलं बेसिकपासून कुठं मराठी इंग्लिश सुरू करत असाल तर त्याचे जे वर्ड आहेत कुठले टाईप करायचे तर ते तुम्हाला मी पूर्ण सांगेन. त्यानंतर पहा मॅथ, त्यानंतर मराठी झालं, इंग्लिश झालं, मॅथ झालं, अकाउंट, त्यानंतर मॅनेजमेंट. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण इथे सब्जेक्टचे नावं घेतलेले आहेत. आता हे 5 सब्जेक्टचे आपण नावं घेतलेले आहेत, परंतु हे पूर्ण व्यवस्थित कॉलममध्ये बसलेलं नाही. तर ई वरती जे तुम्हाला इथे लाईन दिसते यावरती डबल क्लिक करा, ऑटोमॅटिक हे ऑटोफिट होऊन जाईल. ठीक आहे, त्यानंतर पहा आता काय करायचं आहे, तुम्हाला आता हे पूर्ण कॉपी करून तुम्हाला इकडे पेस्ट करायचं आहे. तर कसं करणार, तर याला सिलेक्ट केलं, इथून कटचं ऑप्शन आहे. ठीक आहे, कटचं ऑप्शन हे जे कात्रीसारखं तुम्हाला दिसते यावरती क्लिक केलं, हे कट झालं. आता तुम्हाला इथे पेस्ट करायचं आहे, तर इथे क्लिक करा आणि Ctrl+V प्रेस करा, ऑटोमॅटिकली इथे पेस्ट होऊन जाईल. ठीक आहे,
त्यानंतर अशा प्रकारे इथे डबल क्लिक केलात तर याची कॉलम विड्थ ऑटोमॅटिकली वाढेल. त्यानंतर याला आपल्याला आहे तिथेच घ्यायचं आहे तर कंट्रोल झेड हे प्रेस करा, ऑटोमॅटिकली जिथे आहे तिथे येईल. ठीक आहे. त्यानंतर पहा तुम्हाला काय करायचं आहे, आपण इथे नंबर टाकलेला आहे. अशा प्रकारे ड्रॅग केले की नंबर सिरीज आपल्याला भेटलेली आहे. त्यानंतर आपण आता इथे पहा आपण इथे घेतला आहे मंथ. ठीक आहे, मंथ घेतला आहे. आता मंथ कशा प्रकारे घ्यायचं, आता जानेवारी, फेब्रुवारी. तर याला आता समजून आलं की बाबा इथे आपल्याला मंथ घ्यायचे आहे. तर खालती ड्रॅग करा तुम्ही, काय येईल इथे पहा ऑटोमॅटिकली मंथ सुद्धा जानेवारी, फेब्रुवारी या सिरीजनुसार तुम्हाला भेटलेला आहे. त्यानंतर इथे आपण डे टाईप केलं, डे म्हणजेच कुठले संडे, मंडे. तर आता हे सुद्धा आपण खालती ड्रॅग केलं तर पहा ऑटोमॅटिकली ट्यूजडे, वेडनेसडे, थर्सडे अशा प्रकारे डेज तुम्हाला आलेले दिसतील. ठीक आहे, जास्ती वेळ तुमचा जाणार नाही यामध्ये. अशा प्रकारे केलात तर संडे, मंडे असं तुम्हाला टाईप करण्यात खूप तुमचा वेळ जाणार आहे, परंतु असं जर तुम्ही ड्रॅग केलं तर 2 मिनिटांमध्ये होऊन जाईल. तर पहा आता इथे सिरियल नंबर आहे, नेम आहे, एज आहे. तर याला तुम्हाला थोडंसं हायलाईट करायचं आहे तर फिल कलरमध्ये जायचं आहे. तुम्हाला बॅकग्राऊंड कलर तुम्हाला इथे चेंज करता येतो. त्यानंतर इथून टेक्स्ट कलर तुम्हाला इथून चेंज करता येतो. तर हा आपण ब्लॅकच ठेवूया, ब्लॅकच छान दिसतो. त्यानंतर आपण इथला टेक्स्टचा कलर चेंज करूया, खालती पहा निळ्या कलरमध्ये करूया. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित होम टॅबमध्ये हे तुम्ही पूर्ण फॉन्टचा यूज करू शकतात. आता इथे पहा, इथे तुम्ही गेलात, ठीक आहे, थीम फॉन्ट्समध्ये, तर कुठल्या तुम्हाला लँग्वेज कुठली पाहिजे त्या प्रकारे तुम्ही इथे घेऊ शकतात. जे सुटेबल वाटेल ते इथे तुम्हाला घ्यायचं आहे. हे पहा भरपूर असे लँग्वेज आहे, तुम्ही इथली कुठलीही लँग्वेज तुम्ही इथे घेऊ शकतात. लँग्वेज म्हणजेच हे फॉन्ट आहेत वेगवेगळे की जसे पाहिजे तसे तुम्ही इथे घेऊ शकतात. ठीक आहे. त्यानंतर पहा एक्सेलला आपण सुंदर फॉर्मॅटिंग करण्यासाठी होम टॅबचा खूप यूज होतो. तर यामध्ये बॉर्डर देता येते, इटालिक करता येतं, अंडरलाईन करता येतं. आता इथे पहा तुम्हाला इंग्लिशला अंडरलाईन करायचे आहे. होम टॅबमध्ये अंडरलाईनवरती क्लिक केलं, अंडरलाईन झालं तर अंडरलाईनच्या जे साईडला तुम्हाला दिसत आहे अंडरलाईन युअर टेक्स्ट, तर इथे क्लिक करा. भरपूर तुम्हाला इथे अंडरलाईन दिसतील, मोर अंडरलाईन, डबल अंडरलाईन. ठीक आहे, इथे डबल अंडरलाईनला क्लिक केलं, डबल अंडरलाईन झाली. तर अशा प्रकारे अंडरलाईन देऊ शकतात, बोल्ड करू शकतात, इटालिक. फॉन्ट साईज वाढवणे, कमी करणे. आता इथे पहा फॉन्ट साईज तुम्हाला दिलेली आहे, तुम्ही आता इथून फॉन्ट साईज याची वाढवू शकतात. इथे पहा यावरती क्लिक करून 11-12 पाहिजे तेवढी फॉन्ट साईज तुम्ही इथे घेऊ शकतात. ठीक आहे. त्यानंतर इथे तुम्हाला इन्क्रीज फॉन्ट साईज दिसत आहे, यावरती क्लिक केलं तरी इन्क्रीज फॉन्ट साईज होणार आहे. त्यानंतर डिक्रीज फॉन्ट साईजवरती क्लिक केलं त्यानंतर डिक्रीज होणार आहे. ठीक आहे. तर आता सेल फॉर्मॅटिंग बॅकग्राऊंड कलर, आता आपण बॅकग्राऊंड कलर घेतलेला आहे सेलला कुठला पाहिजे तो. ठीक आहे, ऑल बॉर्डर केलेली आहे. टेक्स्टला अलिजमेंट बघा, लेफ्ट इथे पहा यावरती पूर्ण नावं भेटून जातील. टॉप अलिजमेंटला केलं टॉपला जाईल. त्यानंतर मिडल अलिजन, त्यानंतर काय सांगितलेलं आहे बॉटम अलिजन, त्यानंतर अलिजन लेफ्ट, त्यानंतर सेंटर, त्यानंतर अलिजन राईटला क्लिक केलं पूर्ण राईटला आलं, सेंटरला क्लिक केलं पूर्ण सेंटरमध्ये येऊन गेलं. ठीक आहे. आता इथे रॅप टेक्स्ट आहे. आता इथे रॅप टेक्स्ट जर केलं तर काय होईल, कंटेंट जर मोठं असेल तरी हे सेलमध्ये बसावं, तर त्यासाठी आपण रॅप टेक्स्ट करत असतो. ठीक आहे. त्यानंतर पहा इथे आपण एक एक्झाम्पलसाठी सिरियल नंबर, नेम, एज आणि सब्जेक्ट, मंथ, डे हे एक छोटासा टेबल तयार करून घेतलेला आहे, त्याला कलर दिलेला आहे. आता इथे आपण हेडिंग म्हणजे सिरियल नंबर हे वगैरे दिलेलं आहे, बॉर्डर हे केलेलं आहे. ठीक आहे. तर हे सगळं सेक्शन आपलं 5 मिनिटामध्ये तयार झालेलं आहे आणि किती खूप भारी दिसतं हे. कशा प्रकारे आपण पहा फॉन्ट वेगवेगळे यूज केलं त्यामुळे खूप भारी दिसतो हा टेबल.
तर पहा आपल्याला आता एक्सेलमध्ये रो आणि कॉलम आपण कशा प्रकारे मॅनेज करू शकतो. आता पहा नेमचा कॉलम आता हा छोटासा आहे, नेम किती ॲडजस्ट झाले यामध्ये ॲडजस्ट झाले नाहीत. तर याची कॉलमची बॉर्डरवर आपण इथे क्लिक केलं, डबल क्लिक केल्यानंतर ॲटो फिट ऑटोमॅटिकली होईल. मनाने विड्थ चेंज करता येते. पहा अशा प्रकारे तुम्ही वाढवू शकतात. ठीक आहे. आता रो हाईट ड्रॅग करून हाईट इन्क्रीज करू शकतात. इथे पहा रो हाईट तुम्ही इथून अशा प्रकारे इन्क्रीज डिक्रीज करू शकतात. ठीक आहे. त्यानंतर पहा इथे आपण रो इन्सर्ट केली तर हे लहान करून घ्यायचे आहे. तर याला आपण रोच्या लाईनवरती क्लिक करून अशा प्रकारे मॅनेज करू शकतो. ही डिलीट रो करायची आहे आपल्याला. आता डिलीट रो हे 2 ची करायची आहे. तर कसं करणार, तर कंट्रोल+- क्लिक करा, रो ऑटोमॅटिकली डिलीट होईल. Ctrl+Z प्रेस करा तर रो डिलीट केलेली आलेली आहे. आता कॉलम डिलीट करायचा आहे. आता आपल्याला कुठला कॉलम नको इथे, तर नेम आहे, सब्जेक्ट आहे, मंथ आहे, डे आहे, एज आहे. तर एजचा कॉलम आपल्याला पाहिजे नाही, तर डी या कॉलमवरती क्लिक करा. अशा प्रकारे सिलेक्ट होईल. Ctrl+- क्लिक करा, रिमूव्ह होईल. Ctrl+Z करा, ऑटोमॅटिकली कॉलम येऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर आता कॉलम आपल्याला एखादा हाईड करायचा आहे. कशा प्रकारे हाईड करणार, तर पहा याला आपण आता नेमला सिलेक्ट केलं, हाईड करायचं आहे. राईट क्लिक करा माऊसने आणि इथे तुम्हाला हाईडचं ऑप्शन दिसतं. इथे हाईड आपण केलेलं आहे, म्हणजे आपल्याला ते पाहिजे तेव्हा आपण घेऊ शकतो. हाईड झालेलं आहे. तर हे हाईड जर आपल्याला काढायचं असेल तर ए, बी आणि डी कॉलमवरती क्लिक करा, माऊसनं राईट क्लिक करा आणि अनहाईड इथे क्लिक करा. अनहाईड हे होणार आहे. ठीक आहे. तर पहा डे 2 साठी बेसिक फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे. तर सम कशा प्रकारे करायचं, त्यानंतर ॲव्हरेज कशा प्रकारे काढायचं, मिनिमम मॅक्झिमम. तर हे पहा इथे आपल्याला एजची सम करायची आहे. एजची सम नसतात करत, परंतु पहा इथे आपल्याला एजची सम करायची आहे. तर समचा फॉर्म्युला काय आहे, तर = सम टाईप करायचं आहे. ब्रॅकेट तुम्हाला ओपन करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, हे एज तुम्हाला अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. फक्त एज सिलेक्ट करा. इथे माझ्याकडून सब्जेक्ट सिलेक्ट झालेला. तर त्यानंतर शिफ्ट प्रेस करून ब्रॅकेट क्लोज करा आणि एंटर करा. पहा इथे तुमची एजची सम झालेली आहे. तर समचा फॉर्म्युला तुम्हाला कळला. यावरती क्लिक केलं तर ते फॉर्म्युला तुम्हाला दिसत आहे. कुठला फॉर्म्युला लावून इथे आलेला आहे अशा प्रकारे तुम्ही इथे पाहू शकतात. त्यानंतर ॲव्हरेज पहा, =ॲव्हरेज. ॲव्हरेज टाईप करा. त्यानंतर ब्रॅकेट ओपन, त्यानंतर हे सर्व सिलेक्ट करा, ब्रॅकेट क्लोज आणि एंटर. यातलं तुम्हाला ॲव्हरेज 20.4 हे भेटलेलं आहे. त्यानंतर मॅक्झिमम मिनिमम यासाठी =मॅक्स, मॅक्सची स्पेलिंग MAX, ब्रॅकेट ओपन, त्यानंतर सिलेक्ट, त्यानंतर ब्रॅकेट क्लोज, एंटर करा. इथे तुम्हाला मॅक्झिमम भेटलेला आहे. आता मिनिमम काढायचं आहे. तर मिनिममसाठी =min, ब्रॅकेट ओपन, याला सिलेक्ट करा, त्यानंतर ब्रॅकेट क्लोज, एंटर. तर मिनिमम 18, मिनिमम म्हणजे सर्वात कमी, मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त. तर इथे पहा अशा प्रकारे तुम्हाला फॉर्मॅट, इथे फॉर्म्युले तुम्हाला यूज करता येतात. तर पहा एखादा फॉर्म्युला तुम्हाला एडिट करायचा आहे. तर समचा फॉर्म्युला लावलेला आहे आपण. तर या फॉर्म्युल्याला इथे क्लिक केला आपण, या सेलवरती क्लिक केलं. ठीक आहे. तर त्याला आपण इथून एडिट करू शकतो. पहा हे अशा प्रकारे बॅक केलं, इथे एडिट होऊ शकतं. ठीक आहे. त्यानंतर पहा अशा प्रकारे आपण ॲव्हरेज, सम, त्यानंतर मॅक्झिमम, मिनिमम हे फॉर्म्युले आपण यूज करून हे काढलेलं आहे. तर पहा आता आपण इथे एक छानसा टेबल तयार केलेला आहे. ठीक आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, नेम, एज आणि सब्जेक्ट, तर हे आपण डेटा फिल करून घेतलेला आहे. तर हेडर सिलेक्ट, बोल्ड आणि सेंटर करायचं आहे आपल्याला.
तर बोल्ड सेंटर करून घेतलेला आहे. बॉर्डरमध्ये ऑल बॉर्डर दिलेली आहे. त्यानंतर टेबलला आपण कलर करून घेतलेला आहे. आता पहा आपल्याला याला फिल्टर लावायचा आहे. तर फिल्टर लावण्यासाठी शॉर्टकट कीज काय आहे, तर कंट्रोल शिफ्ट एल याने आपण फिल्टर लावू शकतो. कंट्रोल शिफ्ट एल. ठीक आहे. तर फिल्टर लावण्यासाठी आपल्याकडे भरपूर असा डेटा पाहिजे. तर त्यानंतर आपण डे 3 मध्ये आपण फिल्टर कशा प्रकारे लावायचं, त्यानंतर सॉर्टिंग म्हणजे A to Z सॉर्टिंग टेक्स्ट कशी करायची. ठीक आहे. तर ते आपण पाहूयात. तर पहा आज आपण पाहिलं आहे अंडो कसं करायचं, फाईल आता सेव्ह कशी करायची. फाईलमध्ये जायचं आहे, सेव्ह ॲजमध्ये जायचं आहे. तुम्हाला आता ब्राउझरमध्ये गेलात तुम्ही, डेस्कटॉपवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जेणेकरून लवकर सापडेल व्हिडिओ. त्यानंतर आता बुक 1 आहे, हेच राहू दे. एक्सेल वर्कबुकमध्ये सेव्ह करायचं आहे, एक्सेल वर्कबुकमध्ये सेव्ह करू शकतात. इथे सेव्हवरती क्लिक केलं तर तुमची ही फाईल डेस्कटॉपला सेव्ह होईल. तर पहा आपण सेव्ह करायचं तर पाहिलेलं आहे. तर पहा आज आपण एक्सेल डे 2 मध्ये खूप काही शिकलो. डेटा एंट्री, फॉर्मॅटिंग, फॉर्म्युलाज, ऑटोफिल, टेबल, सॉर्टिंग. तर फिल्टरिंगचा आपण नेक्स्ट डे 3 मध्ये आपण पाहणार आहोत. तर डे 3 मध्ये ॲडव्हान्स फॉर्म्युलाज, कंडिशनल, फॉर्मॅटिंग, शीट, ऑपरेशन शिकणार आहोत. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. तर पुन्हा भेटू आपण डे 3 मध्ये. धन्यवाद.